पार्वती पते हर हर महादेव कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा विराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री ब्रह्मानंद महाराज की जय। श्री हनुमंत महाराज की जय। श्री बैनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ। प्रभू रामचंद्रांच्या कृपेनं आणि सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांच्या आशीर्वादानं या ठिकाणी आज श्री क्षेत्र गोंदवले ते श्री क्षेत्र पंढरपूर या आषाढी पायी वारी मधला आपला हा जो तिसरा दिवस आहे, या दिवसाची प्रवचन सेवा या ठिकाणी आषाढी वारीमध्ये करायला मिळते, त्याच्या इतकं मोठं भाग्य आमच्या जीवनामध्ये कुठलं नाही। आणि हे सगळं भाग्य मिळतं ते केवळ आणि केवळ भगवंताच्या कृपेनं, सद्गुरूंच्या आशीर्वादानं। आणि आज या ठिकाणी आपण सर्वजण असताना आपण पाहतोय की जसं मगाशी आता सांगत होते की गेली 53 वर्ष अखंडपणे चाललेली ही वारी जी आहे ती, आणि स्वरूप दर प्रत्येक वेळेला बदलत जात आपल्याला सर्वांना ज्ञात आहे। आणि या ठिकाणी पंधरवाडीमध्ये आल्यानंतर या मागच्या काळातला आपण जर बघितलं तर नारळी बागेमध्ये प्रवचन व्हायचं, आता नारळाची झाडे राहिली नाही आणि मग बदल होत गेले आणि आज एक चांगलं विस्तीर्ण असं मैदान या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालंय, ते केवळ महाराजांच्या कृपेमुळे आहे। आणि आज आपल्याला निवांत या ठिकाणी बघता येतंय, ऐकता येतंय आणि आपली ही श्रवण भक्ती निश्चितपणे महाराजांना आवडते, म्हणून हे सगळे बदल होत चाललेले आहेत। आणि आज आपण बघतोय हे सगळं, आज आपल्याला चिंतन हेच करायचं की वारी कशासाठी करायची। आपण चालतोय वारीत सगळे, पंढरीची वारी आहे, भगवंताची भेट घ्यायची आहे आणि भगवंताच्या भेटीसाठी आपण आतुर झालेलो आहोत। आम्हाला भगवंत भेटला पाहिजे। आता हा जो भगवंत आहे आपल्याला लक्षात घ्या, आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की इथं आपण सगळेजण आहोत, पण पंढरपूरला गेल्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन या आषाढी वारीत किती लोकांना होतं, म्हणजे अशक्य प्राय असणारी गोष्ट आहे। थांबायचं म्हणलं तर 4-4, 5-5 दिवस तिथं थांबावं लागेल। आता 3-3, 4-4, 5-5 किलोमीटर लांबायला लागायला सुरुवात झाली आणि आपण तिथं कधी दर्शन घेणार आहे। मी तुम्हाला असं निश्चितपणे म्हणतो की आपण पायी वारी चालत असताना आपण ज्यावेळेस पंढरपूरच्या या तीर्थक्षेत्रामध्ये प्रवेश करतो तर आपल्याला आपण विठ्ठलाचं दर्शन होणार नाही, मुखदर्शन होणार नाही ते आपल्याला माहिती आहे, पण हे दर्शन त्या ठिकाणी विठ्ठलाचं होतं याला कारण असं आहे की आपण पायी वारी चालतोय। पायी वारी जे चालतायत त्या प्रत्येकाला भगवंताचं दर्शन होणार आहे। आपण पंढरपूरमध्ये गेलो, पंढरपूरमध्ये गेल्यानंतर मग आपल्याला नगर प्रदक्षिणा आपण फक्त घातली तरी पांडुरंग आपल्याला भेटणार आहे। नगर प्रदक्षिणा होत नाही पूर्ण, मग फक्त महाद्वारापासून पश्चिमेचं जे द्वार आहे या पश्चिमेच्या द्वारापर्यंत जरी आपण गेलो तरी आपली वारी झाली। पश्चिमेच्या द्वाराला गेल्यानंतर तिथं समजा खूप गर्दी आहे, आपल्याला पुढे जाता येत नाही, पूर्ण फेरी घालता येत नाही, ठीक आहे, मग आपल्याला शिखराचं दर्शन जर आपल्याला झालं तरी आपली वारी झाली। त्याच्याही पुढे जाऊन असं मी म्हणेन की शिखराचं दर्शन जरी नाही झालं तर त्याच्यावर पताका असते, भागवत धर्माची ही भगवी पताका, त्या पताकेचं जरी दर्शन झालं तरी आपली वारी झाली। एवढं जरी झालं नाही तरी आपण पंढरपूरच्या पंचक्रोशीत जरी गेलो आणि तिथं पाऊल ठेवलं की आपल्याला पंढरपूरची वारी झाली। लक्षात येत आहे? त्याचबरोबर समजा आपण आजूबाजूच्या परिसरामध्ये कर्कम असेल, वेगवेगळी गावं असतील की
की ज्यातून पंढरी निहाळता येते. पंढरपूरचा सगळा परिसर आपल्याला दिसतोय. तिथं जरी पोहोचलो आपण तरी आपली वारी झाली. लक्षात येत आहे. त्याचबरोबर आणखी महत्वाची गोष्ट आहे की आपण वारी चालत असताना पंढरपूरमध्ये नुसतं पाऊल टाकलं आणि लगेच आपण माघारी फिरलो तरी आपली वारी झाली. लक्षात येत आहे. हे पुण्य आहे. लक्षात पंढरपूरच्या त्या भूमीचं, त्या तीर्थक्षेत्राचं दर्शन आपल्याला होणं आणि आपल्याला भगवंत भेटणं हेच आपल्या जीवनाचं सार आहे. लक्षात येत आहे. आणि त्या माध्यमातून आपण ही वारी करतो. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांनी सुरू केलेली ही वारी आहे, ते लक्षात घ्या. महाराज याच मार्गाने पंढरपूरला आशीर्वादीला जातो. लक्षात येत आहे. आणि महाराज वारीला जात होते आणि ही महाराजांची वारी ही अजूनही अखंडपणे चाललेली आहे. आणि आज महाराज नाही तसं समजू नका. आजही महाराज आपल्या बरोबर वारीला येत आहे. महाराजांचा रथ आपल्या बरोबर आहे. महाराजांच्या पादुका आपल्या बरोबर आहे. नुसत्या पादुका नाही येत त्या. लक्षात येत आहे की त्याच्यामध्ये प्रत्यक्ष महाराज आहे. आणि महाराज आज आपल्याला गोंधळल्यावरून पंढरपूरला घेऊन जात आहे. तर एवढं परमभाग्य आपल्याला जर मिळत असेल तर यापेक्षा आणखी जीवनामध्ये काय पाहिजे याचा विचार, याचं चिंतन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि म्हणून ज्या गोष्टी ज्यावेळेस आपण बघतोय, मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगेन की सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्याकडे एक गृहस्थ आले. जे गृहस्थ मथुरेमध्ये 20 वर्ष राहिले होते. आणि 20 वर्ष तिथे राहिल्यानंतर मग त्यांनी ते महाराजांच्याकडे आले आणि महाराजांना असं म्हणाले की मी 20 वर्ष झालं मथुरेमध्ये राहतोय, वृंदावनामध्ये फिरलोय, सगळीकडे गोकुळातलं सगळं बघितलंय आणि मला असं आता निश्चित जाणीव झाली आहे की श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म कुठे झालाय मला कळायला लागलाय. मला सगळं माहिती झालंय. 20 वर्षांमध्ये मी इतका अभ्यास केला. महाराज फक्त हसले आणि महाराज त्याला म्हणाले, त्या माणसाला, अरे म्हणले श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला याचा शोध घेण्यासाठी 20 वर्ष घालवण्याची गरज नव्हती म्हणे. मग तुम्ही सांगा म्हणले. महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं की तुमच्या हृदयामध्ये जे प्रेम आहे त्या प्रेमामध्येच भगवंताचा जन्म होतो. लक्षात येत आहे. त्याच्यासाठी फिरत बसायची गरज नाही. तो भगवंत तुमच्या हृदयात आहे. पण ते हृदयातलं प्रेम आपण निर्माण केलं पाहिजे, तेव्हा भगवंताची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आपण बघतो आपलं जीवन, मी नेहमी सांगतो की आपल्या जीवनामध्ये काय आहे, आपल्याला सगळ्यांना वाटतं की माझं जीवन धन्य व्हायला पाहिजे. की धन्यता तरी काय आहे. लक्षात येत आहे. की धन्यता काय आहे, काय मिळवायचंय जीवनामध्ये. म्हणजे खूप चांगला प्रपंच केला, पैसा अर्थ मिळवला, मुलं बाळा झाली आणि आनंदात आपण जीवन जगतोय म्हणजे आमच्या जीवनात धन्यता आहे. ही आपली वैवाटीची व्याख्या आहे. महाराज म्हणजे ही व्याख्या तुमची बरोबर आहे तुमच्या दृष्टीनं. पण सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर हे तुमची व्याख्या खरी आहे, पण हे अर्ध सत्य आहे. म्हणजे त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्ही तुमच्या बालपणीच्या काळामध्ये तुम्ही जा. म्हणजे आपण, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पूर्वी आपण लहानपणी वाळूत खेळताना वाळूची घरं बनवायचो. बरोबर, वाळूत पाय घालायचो, घरं बनवायची, एक एक घर आपण करायचो. पण हे कुठपर्यंत, जोपर्यंत आईची हात कानावर येत नाही तोपर्यंत. आईची कानावर हात आली की चला बाळांना आता उशीर झालाय, संध्याकाळ झाली, चला घरी असं म्हटलं की ती घरं आपण तिथंच टाकायचो आणि घराकडे पळायचो. लक्षात येत आहे. आज आपण वयाने वाढलो, मोठे झालो, तरी आपली ही वृत्ती बदललेली नाही. अजूनही आपण घर प्रपंच खेळतोच ना सगळे. फक्त फरक इथे एवढाच आहे, एवढाच फरक इथं आहे की आपण हा खेळ खेळत असताना आपल्या ऐवजी काळरूपी माता एक दिवस येते आणि काळरूपी माता म्हणते की आता थांब, संपलं आता सगळं, इथंच थांब, आता मी तुला न्यायला आले. लक्षात आलंय. आणि ती आपल्याला घेऊन जाते. मग आहे ते सगळं इथंच सोडून जावं लागतं. कोणी बरोबर नेतं का? मग हे सगळं इथंच टाकून द्यायचंय, प्रपंच करायचा आणि हा सगळा प्रपंच आपल्याला इथंच टाकून जावं लागतं.
मग जीवनाची धन्यता काय आहे? ही धन्यता आपल्याला कशी मिळवायची आहे? जीवनातली धन्यता मिळवायची कशी? जगी जीवनात धन्यता आहे, म्हणजे कशी धन्यता आहे? तर ती अखंड रामनामी. लक्षात येत आहे? भगवंताच्या नामस्मरणामध्ये जी धन्यता मिळणार आहे ती कशामध्ये? आणि म्हणून ही नामस्मरण शक्ती जी महाराजांनी आपल्याला ताकद दिलेली आहे ती ताकद घेऊन आपण चाललेलो आहे. लक्षात येत आहे? म्हणजे आपण वारीत चालत असताना आपल्याला सगळ्यांना माहित आहे की नाम घेता वाट चालली यज्ञ पावला पावली. लक्षात येत आहे की यज्ञ आपण यज्ञ करायचं म्हटलं घरामध्ये तर आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे खर्च प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला करावा लागतो. सगळ्या आहुतीचं समिधा असतील, आहुतीची सगळी साधनं, यज्ञयागाची साधनं, ब्राह्मणाची दक्षिणा, हे सगळं करायचं म्हणल्यावर खर्च खूप आहे. पण इथं एवढं आपलं पुण्य आहे की आपण श्रीराम जयराम जयराम म्हणत एक एक पाऊल टाकतोय. पंढरीच्या दिशेनं जाताना एक पाऊल टाकलं की एका यज्ञाचं पुण्य आपल्याला मिळतंय. म्हणजे किती कोट्यावधी यज्ञ आपल्याला एका वारीमध्ये करायला मिळतात. त्याच्या इतकं दुसरं भाग्य नाही. नाम घेता वाट चालू यज्ञ पाऊला पाऊली. आणि मग हे जर पुण्य आपल्याला मिळत असेल तर त्या यज्ञाचं म्हणजे आता खरं तर हे सगळे पुण्य गाठी आपण बांधत असताना जीवनाची धन्यता आपल्याला मिळवायची आहे आणि मला काय प्राप्त करायचंय त्याचं चिंतन आपण केलं पाहिजे. फक्त वारीला आलो म्हणून वारी झाली असं नाही. लक्षात घ्या, जीवनामध्ये आपल्या वृत्तींतर काहीतरी होणं गरजेचं आहे. वृत्ती बदलल्या पाहिजेत ना. आज आपल्या वृत्ती बदलल्या का याचाही विचार आपण केला पाहिजे. 25-25, 30-30, 50-50 वर्ष लोक वारी करतात, पण वारी करून काय साध्य झालं याचा विचार याचं चिंतन कधीच कोणी करत नाही. आणि म्हणून वारीमध्ये चालताना मी जी वारी करतोय त्याच्यामधून जीवनामध्ये मला काय मिळणार आहे त्याचा विचार याचं चिंतन आपलं झालं पाहिजे. आणि आपल्या वृत्ती बदलल्या का? इतके वर्ष आम्ही गोंधळाला येतोय, इतके वर्ष आम्ही फिरतोय, इतके वर्ष परमार्थ करतोय, काय मिळवलं आम्ही जीवनामध्ये याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा विचार आपण करत असताना आज सगळे ब्रह्मचैतन्य गोंधळेकर महाराज प्रत्यक्ष आज या ठिकाणी आहेत. त्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या साक्षीनं आजचा हा खरं प्रवचनाचा जो उपक्रम आहे तो त्यांच्या साक्षीनं होत आहे. आणि हे एक मोठं भाग्य आपल्या सगळ्यांचं आहे. आज महाराज इथं आलेले आहे म्हणून आज थोडं चिंतन आपण महाराजांच्या समोर करायचंय. महाराजांच्या समोर हे वृत्ती आपल्याला घ्यायच्या. वृत्ती आपली बदलली का? पुष्कळ वेळा म्हणतात हा दर पौर्णिमेला गोंधळाला जातो, प्रत्येक कार्यक्रमात गोंधळाला दिसतो, पुष्कळ गोंधळाच्या वाऱ्या झाल्या, पण मिळालं काय? मिळालं काय? म्हणजे हे जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस महाराज सुद्धा म्हणतात की म्हणजे अरे इतके वर्ष झालं तू येतोस इथं, इतके दिवस झाले येतो, पण तुझ्यात बदल काही झालेला मला दिसत नाही. म्हणे महाराजाचं एक उदाहरण द्यायचे. महाराज म्हणतात एक मुलगा शाळेत जाणारा हा त्या काळातला बरं का, महाराजांच्या काळात, त्यावेळेस आपल्या वृत्तीमध्ये काही बदल घडतो का? म्हणजे महाराजांनी एक उदाहरण दिलं की एक मुलगा शाळेत जातोय. हा त्या काळात शाळेत उशिरा घालायचे. मग हा पहिलीतनं दुसरीत गेला, दुसरीतनं काही तो पुढे जाईना, 3 वर्ष एकाच वर्गात राहिला. आणखी मोठा झाला मुलगा, त्याला मिशायला लागलाय.
तो काही पास होईना, पुढे जाईना. मग तो पास होत नाही म्हणल्यावर गुरुजींना असं वाटलं की एवढा मोठा मुलगा झालाय आणि हा लहान लहान मुलं ते वर्गामध्ये येत आहेत, ती सगळी बिघडतील याच्यामुळे, म्हणून म्हणजे आता याला पुढे ढकला, पुढच्या वर्गात ढकला. तसं महाराज म्हणतात इतकी वर्ष झालं बनवलेलं येतोय, हा काही पुढे जात नाही स्वतः, आपणच त्याला पुढे ढकलू. महाराज आपल्याला ढकलण्याचं काम करताय. लक्षात येत आहे. मग एवढी मोठी कृपा खरं तर आपल्यावर महाराजांची आहे. आणि म्हणून जीवनामध्ये आज वारीचं महत्वच खरं आपल्याला सांगणं गरजेचं आहे की पंढरीची वारी आहे माझ्या घरी, संत तुकाराम महाराज म्हणतात. बरोबर आहे. अनेक न करी तीर्थव्रत. बरोबर आहे. आता दुसरं तीर्थव्रत करायची गरज नाही. पंढरीला चाललंय, पांडुरंगाला चाललंय आणि पांडुरंगाची वारी करण्याची दुसरी श्रेष्ठ वारी जगतामध्ये नाही, हे तुकाराम महाराजांनी स्वतः सांगितलं. लक्षात येत आहे. आपण जातो ना वारीला, दुसरं एक अभंग तुकाराम महाराजांचा त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हे स्पष्ट केलंय, अगदी नामदेवरावांनी सुद्धा ते स्पष्ट केलंय की सगळीकडे आपण फिरून झालो. बरोबर आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे दोन्ही चित्त नाही नामे तरी काही. पण या वाऱ्या करत असताना जर नामस्मरण आपण करत नसू तर जीवनामध्ये आपल्याला त्या वारीचं फळ मिळणार नाही. आपल्या वारीचं फळ आपल्याला मिळायला पाहिजे असेल तर सगळ्यात महत्वाचं जीवनात आपल्या काही परिवर्तन होणं गरजेचं आहे. मायकेल अँजेलो नावाचा एक शिल्पकार होता. हा मोठा शिल्पकार व्हॅटिकन सिटीमध्ये तो राहत होता आणि त्याचं काम काय की दगडांमधनं वेगवेगळी शिल्प तयार करायची आणि ही शिल्प अतिशय सुंदर पद्धतीने वेगवेगळ्या मूर्त्या तो तयार करायचा. एके दिवशी त्याला एक मूर्ती तयार करायची होती म्हणून तो दगड शोधत होता आणि हा दगड जो आहे हा दगड त्याला काही मिळत नव्हता. मला माहिती हो, मला नाही. या दगडाची जी आहे त्या दगडामधनं मूर्ती तयार करायची आहे. मग त्याला एक तो दगड शोधत होता, त्याला पाहिजे असं दगड मिळत नव्हता म्हणून तो फिरत होता सगळीकडे आणि फिरत असताना त्याला एके ठिकाणी एक दगड दिसला आणि त्याने तो दगड घेतला आणि तो दगडाच्या तिथला तो माणूस जो होता ज्याचा तो दगड होता तो म्हणला हा दगड कित्येक वर्ष इथं पडू नये, तुम्ही घेऊन जावा म्हणजे का पैसे देऊ नका काही नका. त्याने हा दगड नेला, 3 वर्ष त्याच्यावर काम केली आणि त्यातनं एक सुंदर मूर्ती उभी राहिली. आणि ज्यावेळेस त्याच्या या शिल्पाचं प्रोडक्शन लागलं त्यावेळेस ज्याने हा दगड दिला होता तो माणूस पण ते बघायला गेला होता. त्याला तो म्हणला मला आश्चर्य वाटतंय की आम्ही फेकून दिलेला दगड होता त्यातनं ही मूर्ती उभी राहिलेली आहे. त्यावेळेस तो शिल्पकार म्हणाला मी ही मूर्ती तयार केली याचा अर्थ असा आहे की या दगडातला नको असलेला भाग मी काढून टाकला आणि ही मूर्ती तयार झाली आहे. महाराज आपल्यामधलं नको असलेलं काढून टाकतायत आणि आपल्याला उभं करतायत जीवनामध्ये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपले काय आपली वृत्ती का मी वृत्त्यंतर तुम्हाला म्हणतो, वृत्ती आपली बदलते का? समर्थ रामदास स्वामींनी म्हटलंय की आपणच पाहावे, आपण म्हणजे खरं तर हे सगळं आपणच पाहिलं पाहिजे. आपल्यामध्ये काय आहे लक्षात येत आहे. आपण आपल्यामध्ये काय आलंय त्याचा विचार आपण केला पाहिजे आणि तो विचार आपण करत नाही, त्या चिंतनाने आपण वारी करत नाही म्हणून दुर्दैव आहे. खूप वाईट वाटतं. सगळीकडे मी बघतो इतकी वर्ष झालं, जवळजवळ 15-20 वर्ष झालं आपण सांगतोय की वारी आपण करताय, कुठल्याही प्रकारचं व्यसन आपण करू नका. पण दुर्दैवानं जागी आज मला सगळी माणसं बहुतांश लोक मला दिसत आहेत तंबाखू खाताना. बघतोय आम्ही आमच्या मावळ्या तंबाखूची पिशवी घालताना दिसत आहेत. भगवंताला आवडेल अजिबात आवडणार नाही. तुम्ही लक्षात घ्या, जर व्यसन करून तुम्ही वारी कराल तर ती वारी होणार नाही, नुसती फेरी होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून जे आपल्या वृत्ती जोपर्यंत बदलत नाहीत, अहो
महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं, गोंदावलेकर महाराजांनी सुद्धा, की तुम्ही जर व्यसन करून भगवंताचं नाम घ्याल तर ते नाम तोंडात घाण आहे ना व्यसनाची, ते नाम भगवंतापर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणून वारी करताना ह्या गोष्टी आपल्या नजरेत असल्या पाहिजे, हे वृत्तांत आपलं झालं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं प्रत्येक पाऊल टाकताना अतिशय काळजीपूर्वक आपण टाकलं पाहिजे. आणि तर भगवंत आपल्याला भेटणार आहे. नाम घेता वाटच आली आहे. भगवंताचं नाम घेत घेत आपण वारी चाललेलो आहे. ही वारी चालत असताना आता एक लक्षात घ्या की सुखासाठी करीसी तळमळ, सुखासाठी सुख पाहिजे ना आपल्या सगळ्यांना, सुखासाठी करीसी तळमळ. आता ही तळमळ जी आहे ना, ही तळमळ अखंड लागलेली आपल्याला जीवनामध्ये, दररोजच्या प्रपंचामध्ये, दररोजची आपल्याला भ्रांत आहे, काळजी आहे, तळमळ आहे. आपण जर सज्जनगडावर गेला तर तिथं श्रीधर स्वामींची मूर्ती आहे, समर्थांचे शिष्य श्रीधर स्वामींची मूर्ती आहे. आणि तिथं एक श्लोक लिहिलेला आहे, सद्गुरु वाचून जन्म निर्फळ, सद्गुरु वाचून दुःख सकळ, सद्गुरु वाचून तळमळ जाणार नाही. सद्गुरु एवढे बसले समर्थ आहे का आपल्या समोर? आपलं परमभाग्य आहे की आपले सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज आहेत. लक्षात येत आहे त्यांच्या खरं तर ही तळमळ जी आपल्याला लागलेली आहे, ही तळमळ घालवण्याचं एकमेव साधन महाराजांनी आपल्याला सांगितलं की भगवंताचं नामस्मरण अखंडपणे करा, श्रीराम जयराम जय जयराम म्हणत राहा. आणि मग आपल्या जीवनामधलं दुःख आपल्याला संपवायचंय. ऐका काळजीपूर्वक, दुःख किती दुःख आहे अहो. सगळं जीवनामध्ये सुखापेक्षा दुःखाचेच प्रसंग किती आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढं प्रचंड दुःख आहे. बरोबर आहे. हे एक दृष्टांत, एक दाखला मुद्दामून मी आपल्याला सांगेन की हे पहा, सद्गुरु श्री दररोज जातो, दररोज त्याचं लाकडं तोडण्याचं काम तो करत असतो. दररोज आपले लाकडं तोडली की मळ्या बांधायच्या आणि या मळ्या शहरामध्ये येऊन विकायच्या, त्यातनं जे 4 पैसे मिळतील त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह चाललेला आहे. एके दिवशी तो गेलेला आहे आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत, मे महिना आहे, रंगवून तो ऊन आहे. त्याने आपल्या सकाळी गेला, लवकर सगळ्या लाकडं तोडली, मळ्या बांधल्या. तोपर्यंत दुपार झाली आणि दुपार झाल्यानंतर ऊन एवढं तापायला लागलं. तो म्हणला की एका झाडाखाली आपण शांतपणे बसावं, म्हणून तो एका गर्द सावलीच्या झाडाखाली तो बसला. आता बसला एवढ्यात त्याच्या कानावर वाघाच्या डरकाळीचा आवाज आला आणि म्हणून त्याने मागं वळून बघितलं तर मागं करवंदाच्या झाडीत एक वाघ उभा होता आणि त्याची आणि या माणसाची नजरानजर झाली. त्या माणसाने बघितलं की आता आपल्याला वाघाने बघितलंय. तो माणूस जन्मदयी झाला आणि त्यांनी या मळ्या वगैरे सगळ्या तुटत टाकून धावायला सुरुवात केली आणि हा धावतोय, त्याच्यामध्ये वाघ आहे. ऐका, आपल्या जीवनातली दुःखाची परिसीमा किती असते मुद्दामून मी तुम्हाला सांगतोय. हा धावतो, हा धावायला लागला की वाघही याच्या मागे लागला. वाघ मागे लागला म्हणल्यानंतर जीवाच्या अपांतरी हा आणखी वेगात पळायला लागला. सगळा प्राण एकवटून, सगळा जीव एकवटून तो पळतोय आणि धावत धावत पुढे गेला आणि त्याच्या असं लक्षात आलं की म्हणलं अरे आता तिथं रस्ता संपला दुर्दैवानं, आता काय करायचं. क्षणभर त्याने विचार केला आणि रस्त्याच्या बाजूला एक विहीर होती. त्याने विचार केला की आता विहीर जाऊन उडी मारावी, म्हणून तो विहिरीच्या काठावर येऊन उभा राहिला. विहिरीच्या काठावर येऊन उभा राहिला. त्याने आत बघितलं ती विहीर पूर्ण कोरडी होती. त्याला खडक काळा पाषाण हात दिसत होता आणि त्या खडकावर खालच्या साप, नाग, विंचू यासारखे प्राणी फिरत होते. आता खाली उडावी, उडी टाकावी तरी मरे नाही, इथं बसलं तर वाघ मागे लागलाय आणि म्हणून वाघाला त्या आता वाघापासून बचाव करायचा काही सुचेना. पण त्याच्या असं लक्षात आलं की कर्मधर्म संयोगाने त्या झाड जे होतं कडेला देवीच्या त्या झाडाच्या
पारंब्या वडाचं झाड होतं आणि त्या पारंब्या त्या विहिरीत लोंबत होत्या. त्यांनी क्षणाचाही विचार केला नाही, स्वतःला झोकून गेलं विहिरीत आणि त्या पारंब्या पकडल्या. आता त्याला जरा थोडासा रिलीफ मिळाला. पारंब्या पकडल्यामुळे काय झालं, त्याने बघितलं की विहिरीच्या काठावर वाघ येऊन बसलाय आणि खाली पण मरण आहे, इकडे पण मरण आहे, पण आता सुरक्षित आहे आपण, ही भावना त्याच्या मनामध्ये होते. पण दुर्दैवाने त्याची पाठ सोडली नव्हती. ज्या पारंब्यांना त्यांनी पकडलेलं होतं त्याच पारंब्यांना मधमाशाचं पोळं लागलेलं होतं आणि यांनी त्या पारंब्या पकडल्यामुळे ते पोळं हल्लं आणि त्यातून माशा उठल्या आणि या माशा या माणसाला दंश करायला सुरुवात केली. दंश करायला सुरुवात केली तर दुःख किती येतंय. आणि मग तेवढ्यात एक घटना अशी घडली, माशा तर कळवतोय, तो प्रभूचा धावा करतोय, भगवंता मला वाटतो पोळं बघून आणि त्याचं तोंड उघडं आहे. तेवढ्यात त्या पोळं हल्ल्यामुळं पोळ्यातल्या मधाचे 4 थेंब त्याच्या ओठांवर पडले. त्याने ते चाटून घेतले. या दुःखाच्या प्रचंड महासागरात सुखाचे 2 क्षण त्याला अनुभवायला मिळाले. आपल्या जीवनात पण असंच आहे ना, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात हे सगळं असंच आहे. सुख दुःखाच्या पार्श्वभूमीचा खेळ म्हणजे आपलं जीवन आहे. लक्षात येत आहे. मग हे सगळं मला कधी करायचंय, सुखालाही कधीची कर्म. लक्षात येत आहे. तरी तो पंढरीची झाले एक. लक्षात येत आहे. मला हे सुख मिळवायचंय, मला पंढरीच्या पांडुरंगाला जायचंय. पंढरीच्या पांडुरंगाला मी भेटल्यानंतर माझी कर्म पुढे जाणार आहे, सद्गुरू माझ्या पाठीचे आहे, माझी भ्रांत काळजी सगळी जाणार आहे आणि सुखासाठी म्हणून मी धावतोय. हे धावण्याचं सगळ्यात महत्वाचं माझं प्रयोजन जे आहे हे प्रयोजन आहे भगवंताची भेट मला झाली पाहिजे आणि तो भगवंत माझ्या हृदयस्थ झाला पाहिजे म्हणून करतोय ना. मग तो ऐका काळजीपूर्वक. आता हे सगळं झालं, मग आता भगवंत भेटायचा वेळ मग आता धावतोय आता तुकाराजी चाललंय सगळं. मग तू सुखरूप अशी म्हणताय, म्हणजे तुला सुख मिळायला सुरुवात होईल. सुख म्हणजे नुसतं सुख नाही, ऐका, ते सुख कायम सुख ज्याला सुखरूप असं म्हणलंय. सुखरूप होशी आणि तुझ्या जीवनातलं जे दुःख आहे ते दुःख पूर्ण विसरायची. लक्षात, जीवनातलं दुःख पूर्ण विसरायची. ते सुख मिळवायचंय म्हणून पंढरीची वारी. लक्षात येत आहे. मग ही पंढरीची वारी आपण करत असताना आज मी मगाशी तुम्हाला सांगितलं जीवनातली धन्यता काय, मला काय मिळवायचंय, जे खरं आपल्याला मिळवायचंय ते आपण मिळवत नाही, नको त्या गोष्टीच्या मागे लागतोय, बरोबर आहे ना. आणि नको ते सगळ्यात उद्योग आपण करत बसतोय. त्या गोष्टी आपण जर बघितल्या तर आज जीवनात काही बदल करणं गरजेचं आहे, परिवर्तन करणं गरजेचं आहे. आपण मानतो पैशाला, सगळे पैसा पाहिजे, फक्त पैसा पाहिजे, पैशाने येणारी सुख, बरोबर आहे. लक्षात येत आहे. घरात काय आहे, सोफा सेट पाहिजे, सोफा सेट आला, बरं टीव्ही सेट आला, मायक्रोवेव्हचा सेट आला, सगळे सेट आले तरी माणूस कायम अपसेट आहे ना. तरी दुःख आहे की संपवाय का अजून चटक लागली. या पैशावर काही चालत नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. पैसा कुठे जात नाही, पैसा कुठेच जात नाही. महाराजांनी महाराजांच्या प्रवचनामध्ये असं म्हणलंय की हाती पैसा आला, म्हणजे त्याने हात काढा, बरोबर आहे. हाती पैसा आला त्याने हात काढा झाला, हा दोष नाही पैशाचा, त्याला आपण सत्य मानला. पैशाचा काही दोष नाही, त्याला सत्य मानतो त्याच्या मागे इंद्र जातो. खरं जीवनातलं जे सत्य आहे, अंतिम सत्य म्हणजे भगवंत आणि भगवंताचं नाम, याच्यापेक्षा दुसरं सत्य कुठलं नाही. लक्षात येतंय. ते सत्य आहे जीवनातलं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण ठरवलं पाहिजे की मला काय करायचं निश्चित. मला भगवंताचं दर्शन पाहिजे ना, मला भगवंताचं दर्शन घ्यायचंय. मी तुम्हाला म्हणतो असं की आपण
वारीला निघालोय, लक्षात घ्या, वारीला निघालोय याचा अर्थ आपण घराबाहेर पडलोय, बरोबर आहे, घराबाहेर पडलोय आपण. आता एकतर वारीचा फायदा हा होतो की आपण घराबाहेर पडतो. आपण म्हणजे शरीराने नाही म्हणत मी, आपला आत्मा, आपलं मन, आपण घराबाहेर पडतो. आता हे सगळं घराबाहेर पडतो म्हणजे काय की आपल्या शरीरातला जो असणारा आत्मा तो परमात्म्याच्या भेटीला जात असतो, लक्षात येत. मग आता ज्या वेळेस आपण आपल्या शरीरातलं, आपल्याला माहिती की प्रत्येकाला मृत्यूचं भय असतं, आहे ना, मृत्यूचं भय प्रत्येकालाच आहे. पण काय सांगता येतो कधी, म्हणजे समजा मी तो प्रवचन करत बसलोय आणि मला इतकं काय सांगता येत नाही ना, काय सगळं सोडून जायचं प्रत्येकाला, कुणाला कधी मोठी सांगता येत नाही. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण आपल्याला मृत्यूचं भय जे आहे ते घालवायचं म्हणून वारीला जायचं. लक्षात येत आहे, वारीला का जायचं तर माझ्या मृत्यूचं भय अंतःकरण माझा सुखाचा झाला पाहिजे, मला मृत्यूचं भय वाटतं कामा नये. पुष्कळ लोक म्हणतात तटभेटी गेला, सुखासुखी गेला, तसा माणूस जात नाही. लक्षात घ्या, तसा माणूस जात नाही. तुम्ही शास्त्र असं सांगतं की एखादा विंचू आपल्याला चावला तर जेवढे वेदना असतात, लक्षात घ्या, विंचू कोणाला चावला असला जेवढ्या वेदना असतात त्याच्यापेक्षा कितीतरी वेदना 100 विंचू चावल्यावर होतात. त्या वेदना म्हणजे 100 विंचू चावल्यावर होणाऱ्या वेदना म्हणजे 1 इंगळी चावल्यावर होणारी वेदना आहे. आता 1 इंगळी चावल्यावर सहसा माणूस जगत नाही, इंगळी चावल्यावर. आणि अशा 100 इंगळ्या चावल्यानंतर जेवढे दुःख आणि यातना आहेत तेवढे दुःख आणि यातना मरणसमयी माणसाला येतात, हे लक्षात ठेवा. मग मला मरण येताना माझ्या शरीरामध्ये कशा यातना नकोया, माझं जीवन किंवा माझं मरण जे आहे हे मरण माझं सुखकारी झालं पाहिजे, म्हणून भगवंताचं नामस्मरण आहे. लक्षात आपण घ्या, भगवंताचं नामस्मरण कशासाठी आहे की नामाचं भगवंताचं चिंतन करता करता मला मरण आलं पाहिजे. लक्षात येत आहे, वारी करायची कशासाठी, म्हणजे नुसतं फक्त गावातले लोक निघाले, वारी निघाली, गंगावरने इतके लोक चालले, देवावरने एवढे आले, आनंदवरने एवढे आले, पण खरं कारण काय आहे त्याचं ते आपल्याला कळलं पाहिजे, ते चिंतन आपण केलं पाहिजे. लक्षात येत आहे. आणि या माध्यमातून जात असताना आज हे दुःख एवढं प्रचंड मोठं आहे. त्यावेळेस माऊलींच्या अभंगामध्ये माऊली असं म्हणतात, ऐका, माऊलींच्या अभंगामध्ये माऊली असं म्हणतात की नामाती विन्मुख तो नर पापिया, म्हणजे ज्याने भगवंताचं नामच घेत नाही तो सगळ्यात पापी माणूस आहे जगातला. भगवंताचं जो नामच घेत नाही तो पापी आहे. मग हा किती पाप आहे हे, म्हणजे पाप खरं तर 2 प्रकारचे असतात. पहिला प्रकार जो पापाचा आहे तो पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे जे करावं ते करू नये, ऐका काळजीपूर्वक, जे करावं ते करू नये हा पहिला प्रकार आहे पापाचा, आणि जे करू नये ते करणं हे दुसरा प्रकार आहे. आता जे करावं ते करत नाही म्हणजे जे भगवंताचं नाम घ्यायला पाहिजे ते घेत नाही, हे पहिलं पाप आहे. आणि दुसरं पाप मी मगाशी तुम्हाला सांगितलंय, ज्या गोष्टी करू नये त्या आपण करतोय, व्यसन आहे, मांसाहार आहे, वेगवेगळ्या प्रकारची सगळी पापं आपण करतोय आणि त्याचंही प्रचंड मोठं आपल्या जीवनामध्ये सगळं पाप दाखवलं जातंय. पुष्कळ लोकांना वाटते पाप पुण्य काय आपल्याला दिसतं का, अजिबात दिसत नाही, पण त्याच्या स्वरूपावरून आपल्याला कळतं की हे पाप आहे ते पुण्य आहे. जो भगवंताच्या नामाला लागलाय तर पुण्य आहे, जो भगवंताचं नामच घेत नाही ते पाप आहे. म्हणून भगवंताच्या नामापासून दूर जायचं नाही, भगवंताचं नाम मिळवण्यामध्ये आलं पाहिजे. मला काय करता येईल त्याचा विचार आपण केला पाहिजे. पण आपण सगळी संशयी माणसं आहे, बरोबर आहे, प्रत्येक गोष्टीत संशय असतो. नाम घेतलं की मिळणार का, हे होणार का, ते होणार का, संशयाचं जीवन चाललं सगळं. श्रद्धा वेगळी आणि संशय वेगळा आहे.
श्रद्धा आपली जरूर असली पाहिजे, पण संशय मात्र आपण घेता कामा नये. परमार्थावर जे जे संशय घेतील त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं कल्याण होणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. किती संशय असतात. रवींद्र पाठकांनी एक मध्ये एक घटना सांगितली की दोन माणसं, म्हणजे एक माणूस चाललाय विमानात आणि विमानाने प्रवास करतोय. त्याच्या शेजारी एक माणूस बसलाय आणि विमानाने प्रवास करत असताना हा माणूस उठायच्या जागेवरनं चालतं आणि विमान आकाशात आहे आणि हा माणूस जायचा सारखा पुढे जायचा आणि विमान चालवणारा जो पायलट आहे त्याच्या तिथे जाऊन परत यायचा. आता 2-3 वेळा झालं. शेजारचा माणूस म्हणाला, काय म्हणलं वाटतं म्हणलं स्वतः तिकडे. त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की काही नाही म्हणले, तो पायलट जो विमान चालवतोय तो व्यवस्थित आहे का जागेवर ते मी बघतोय ना. लक्षात येत आहे. त्याला संशय, तो जागेवर व्यवस्थित आहे का ते बघतोय म्हणे. मग ह्यांनी सांगितलं, अरे तू काही काळजी करू नको, चांगलं चाललंय सगळं. नाही पण त्याला जर हार्ट अटॅक आला तर पायलटला त्या. मग म्हणले, अरे येत नसतो आणि आला तरी शेजारी म्हणले को पायलट आहे, असिस्टंट आहे, ते बरोबर म्हणले, पण तुला तो काळजी करू. त्याला समजावून सांगितलं. त्याला समजावून सांगितल्यानंतर हा गृहस्थ परत आपल्या खुर्चीवर येऊन बसला आणि दारादूर बसला शांतपणे. त्याचं आपलं समाधान झालं. पण ज्यांनी हे सांगितलं तो माणूस मात्र सारखं बघून बघायचं की तो पायलट जागेवर आहे का नाही. लक्षात येत आहे. म्हणजे आपण प्रत्येक जर संशयाने भरलेला आहे. संशय असतो परमार्थातला संशय. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल सुद्धा संशय आपण घेतो. ज्या वाईट गोष्टी आहेत समाजात चालल्या त्याच्यामध्ये मात्र आपण दुर्पटून चाललंय. ही अतिशय खेदाची बाब मी तुम्हाला निश्चित आहे. कितीतरी सत्संग आहेत, कितीतरी आज प्रवचनकार, कीर्तनकार, आज कितीतरी सगळीकडे आपण बघतोय. तुम्ही काल बघितलं असेल, युट्यूबवर सुद्धा आले, वेगवेगळ्या बातम्यांमध्ये आले. पुण्यामध्ये चूस बाणे भागात एक बोंडू बाबा सापडला. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, आपण बघितला असेल की त्यांनी इतका गैरफायदा घेतला. तिथे राहणारे सुशिक्षित असणारी जी लोक म्हणतात, उच्च शिक्षित असणारी लोक, त्याचे जवळजवळ त्या इंस्टाग्रामला 1.5 लाख त्याचे चाहते आहेत, अनुयायी आहेत, फॉलोअर्स आहेत आणि त्या सगळ्यांना फसवण्याचं काम या माणसाने केलंय. लक्षात येत आहे. कितीतरी सगळीकडे आपण बघतोय. मग ह्यातनं आपल्याला चांगलं काय ते बघायचंय, साय आपल्याला काढायचंय. एवढं समर्पण आपल्याला मिळालंय. लक्षात घ्या. त्याचं जीवन जर आपण बघितलं, लोकांसाठी सगळं जीवन राहिलं, नामासाठी जीवन राहिलं, लोकांचं जीवनात कल्याण व्हावं ही भूमिका घेऊन महाराज चालले आणि आजही ते चाललेलेच आहेत. आणि म्हणून ह्या गोष्टी आज आपल्या नजरेसमोर असल्या पाहिजे. कुठं नका तुम्ही आता बघून घ्या. 1 मिनिट. आपल्याला जीवनात मिळवायचंय काय? मी ध्येय तुम्हाला सांगत होतो मगाशी. ते ध्येय आपलं आहे, तुम्हाला जीवनात काहीतरी मिळवायचंय. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की अंतःकाळ आपला सुखाचा झाला पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यासाठी सगळं करायचंय आणि मग भगवंताचं नाम घ्यायचंय. आज इथं मायमावलं सगळ्या. मी आज महत्वाचं सगळं शेवटचा मुद्दा म्हणून मी आपल्याला सांगेन की आजच्या काळामध्ये तरुण मुलं आणि तरुण मुली ज्या पद्धतीनं वागताय हे सगळं आपण बघितल्यानंतर ते सगळं करून उपयोग आहे असं आपल्याला वाटत असेल. लक्षात येतंय. आपल्याला जीवनात आपली मुलं आणि मुली सांभाळायच्या. भविष्यकाळात ती मुलं या मार्गाला लागली पाहिजे याचा विचार, याचं चिंतन आपण केलं पाहिजे. किती लाड आपण करतोय, हजीर लाड आपल्या मुलांचे मुलींचे, आणि हेच मुलं मुली आज आपल्या डोक्यावर मुलं वाटायला लागले. लक्षात घ्या. तुम्ही ते वाचवू शकता. मी मुद्दा म्हणून आज आव्हान करणार माझ्या माय भगिनींना सगळ्यांना. तुम्ही दररोज स्वयंपाक करता घरी, मी तुम्हाला विनंती करेन, तुम्ही स्वयंपाक करत असताना दररोज आपल्याला साधारण 1 तास सकाळच्या स्वयंपाकाला लागतो, संध्याकाळच्या स्वयंपाकाला 1 तास. तुम्ही स्वयंपाक करायला सुरुवात केल्यापासून लक्षात घ्या, श्रीराम जयराम जयराम म्हणायला सुरुवात करायची. ऐका, स्वयंपाक पूर्ण होईपर्यंत
सासूशी बोलायचं नाही, सुनेशी बोलायचं नाही, कुणाला काही म्हणायचं नाही, काही नाही. माझा स्वयंपाक त्या स्वयंपाकामध्ये नामस्मरण करत करत माझा स्वयंपाक झाला पाहिजे. लक्षात येत. मग तुम्ही 1 तास स्वयंपाक करत असताना 1 तास तुमचं नामस्मरण अखंड होणार आहे ना. संध्याकाळी पण 1 तास होणार आहे. मग हे जे अन्न आहे, तुम्ही जे नामस्मरण केलेलं अन्न आहे, ते अन्न नुसतं स्वयंपाक राहणार नाही, तर त्याचा प्रसाद होणार आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा प्रसाद ऐका काळजीपूर्वक तुम्ही करून बघा. हा प्रसाद जर आपल्या घरातल्या लोकांनी खाल्ला तर गोंधळाला थोडं वाढायची गरज नाही. नामस्मरण करत करत गोंधळाचा प्रभाव तुमच्या घरी येतोय. लक्षात येतं. महाराजांनी हे आपल्याला सांगितलेलं आहे. दररोजच्या जीवनामध्ये हा प्रयोग आपण करून बघा. तुमची मुलं वाकड्या वाटेला जातील हे मी निश्चितपणे सांगणार जाऊ शकत नाही. त्याचा अनुभव तुम्ही घ्या. घरात नवरा जावतीत असेल, व्यसनातील वाईट प्रवृत्ती असतील, चारित्र्य हिंसा असेल, सगळं थांबवण्याचा मार्ग केवळ नामस्मरण आहे. ते आपण लक्षात घेतलं. दररोजचा वेळ करा. आंघोळीला गेल्यानंतर काय काम आहे? आंघोळीला गेला दररोज श्रीराम वेगळं म्हणत आपण एकटं असतो. दररोजचा वेळ 15 मिनिटं 20 मिनिटं ती नामस्मरणात लागतील. कितीतरी अशा जागा दररोजच्या जीवनात शोधता येतील आपल्याला. माळ घेऊन बसण्याची गरज नाही. श्रीराम वेगळं अखंड प्रमाणात जायचं. आपले मुलं मुली वाचवा. हा प्रयोग आज महाराजांच्या साक्षीमध्ये आपल्याला सांगितलाय. पुढच्या वर्षी आल्यानंतर तुमच्या घरामध्ये काय परिवर्तन घडलंय मला तुम्ही सांगा. तुम्हाला निश्चितपणे अनुभव येईल. आणि हे सगळं परमार्थ हे नुसतं ऐकण्याचं शास्त्र नाही. परमार्थ हे कृतीचं शास्त्र आहे. ती कृती जीवनामध्ये आली पाहिजे आणि ती कृती आपण सगळ्यांनी करावी. भगवंताचं अखंड नामचिंतन घ्यावं. महाराज आपल्या बरोबर आहे. मग आपण भगवंताची लेकरं आहोत. आपण जर भगवंताची लेकरं असू तर आपल्या प्रत्येकामध्ये भगवंताचा अंश आहे. आपल्या हृदयामध्ये सूक्ष्मांशाने अल्पांशाने का होईना भगवंत उपस्थितच आहे. त्याला जागृत करण्याचं काम आपण करायचं. जे मारुती रायांनी केलं तेच काम आपण सगळ्यांनी करा. आणि आपल्या हृदयात असणारा जो सूक्ष्मांशाने जो असणारा भगवंत आहे त्याच्याच चरणी आजची ही प्रवचन सेवा मी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक आचार्य सच्चिदानंद प्रभू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. श्री हनुमंत महाराज की जय. श्री भाईनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.